थेट दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करतानाची ही दृश्य आहेत। आत्ताच आपण बघितलं की मोठमोठे नेते आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी गेलेले होते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबासोबत मतदान केलं। त्यानंतर ही थेट दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही दृश्य आहेत। त्यांनी देखील मतदान केलेलं आहे। सहकुटुंब एकनाथ शिंदे हे मतदानासाठी आलेले आहेत आणि आता आपला मतदानाचा हक्क ते बजावतानाचे चित्र आपण बघतोय। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील आहे, त्या देखील मतदानासाठी तिथे आलेल्या आहेत। सोबत श्रीकांत शिंदे देखील मतदानासाठी आलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला, आपल्या कुटुंबासोबत ते आलेले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची ही दृश्य आपण बघतोय। अतिशय मोठा दिवस आहे आजचा। 29 महानगरपालिकेचं मतदान होत आहे आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतंय। सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा हा फडकवला जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच ठरवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। कारण आजच्या दिवशी मतदारांचा कौल कोणाकडे जातो त्यावरच आता पुढचं भवितव्य सगळ्याच राजकीय पक्षांचं ठरणार आहे। खास करून मुंबई महानगरपालिकेकडे नेमकं कोणाचा कौल मतदार कोणाकडे देतात त्यांचा कौल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ताच आपण दृश्य बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदानासाठी आलेले आहेत। त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। लोकशाहीचा आज उत्सव आहे। न्यूज 18 मराठीच्या सगळ्या दर्शकांना आम्ही आवाहन करतो की आपणही जाऊन आपलं मतदान करावं, आपला हक्क बजावावा आणि सगळेच मोठे नेते आपण बघतोय मतदान करतात। त्याचबरोबर सेलिब्रिटीज असतील, सिने जगतातील अभिनेते अभिनेत्री सगळ्यांनीच आपापला मतदानाचा हक्क बऱ्यापैकी तिथे येऊन बजावलेला आहे। आणखी काही जण दिवसभरात आपला हक्क बजावतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील देखील मतदान करण्यासाठी आलेले आहेत। त्यांची ही दृश्य आपण बघतोय। थेट दृश्य कुटुंबासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदानासाठी आलेले आहेत। त्याची काही दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील मतदान केलं, त्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि आता आपण ही दृश्य बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। ते देखील सहकुटुंब मतदानासाठी आलेले आहेत।